आज आपण करणार आहे डाळीच्या पिठाची मसाल्याची गोळ्याची भाजी। त्याच्यासाठी भाजीला लागतं तेवढं तेल घेऊ। तेल आपलं तापते तोपर्यंत मसाला करून घेऊ। कांदा काही भाजलेला नाहीये, साधाच आपला मसाला आहे। कांदा घेतलेला एक चिरून, एक टोमॅटो, अद्रक, लसूण, खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतले। हे बारीक करून घेऊ आणि नंतर कोथिंबीर टाकू। मसाला आपण वाटून घेतला, त्यात आता कोथिंबीर टाकून घेऊ। मसाला आपला छान बारीक झालाय। आता हा फ्राय करून घेऊ। तेल तापलेलंच आहे, टाकून घेऊ मसाला। मसाला फ्राय होत आलाय आपला। आता आपण हळद आणि मसाले टाकून घेऊ। अर्धा चमचा हळद टाकून घेतली, एक मोठा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर, 1.5 चमचा काळा मसाला। हे पण छान फ्राय करून घ्यायचं। मसाले छान फ्राय झाले। त्याच्यात भाजी आपल्याला किती करायची आहे त्या अंदाजे पाणी टाकून घेऊ। टाकून घेऊ, 1 चमचा मीठ टाकणार आहे। भाजी आपली उकळती तोपर्यंत आपण इथं डाळीच्या पिठाचे गोळे करून घेऊ। पिठामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ, 1-2 चमचे तेल, थोडंसं पाणी टाकून याचं घट्टसरच पीठ ठेवायचं, जास्त सैल नाही करायचं। पीठ असं करून घ्यायचं, छान फेटून घ्यायचं आणि एवढं घट्ट। भाजी आपली उकळती आहे छान, त्यात सोडून घेऊ आता गोळे याचे। पीठ असं असलं ना, पीठ ह्या पद्धतीने भिजवलं ना गोळे सॉफ्ट होतील एकदम छान। आता बारीक गॅसवर आपण भाजी शिजवून घेऊ। भाजी आपली खूपच छान झालेली, अगदी झटपट तयार होती, काही वेळ लागत नाही भाजीला। आणि हे गोळे पण खूप सॉफ्ट झाले, दाखवते मी। भाजीतले गोळे पण खूप सॉफ्ट झालेले, ते पण दाखवते। हे बघा, खूप छान झालेले आहेत।